नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मॉम्स कॉर्नर 14मध्ये. आज मी शेपूची भाजी बनवते आहे. तर ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर बघूया आपण ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते. शेपूची भाजी व्यवस्थित धुवून चिरून घेतली आहे. शेंगदाण्याचं कूट, लसूण ठेचून घेतला आहे, कांदा चिरून घेतले 2 कांदे, 5-7 हिरव्या मिरच्या आणि ते चण्याची डाळ भिजून घेतली आहे. कढईत 2 चमचे तेल टाकून घेते. तेल गरम झाले की लसूण टाकून घेते. मिरचीचे पात, आता कांदा टाकून घेते. कांदा लाल झाला आहे तर चण्याची डाळ टाकून घेते. शेंगदाण्याचं जाडसर कुटून घेते. शेंगदाणे भाजून ते पण टाकून घेते. आता त्यात शेपूची भाजी टाकूया. शेपूच्या भाजीत चण्याची डाळ आणि थोडंसं शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून खूप छान भाजी लागते. शेपूच्या भाजीला पाणी सुटते. आता याला गॅसची फ्लेम कमी करून झाकण लावून ठेवून देते 10 मिनिटं. हलवून घेऊया भाजीला. पाणी सुटलंय. परत 5 मिनिटं झाकून ठेवते. तयार आहे आपली शेपूची भाजी. तुम्हाला ही माझी सोपी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.